उठाकर मारा, लॉफ्टेड हवा में गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री से बाहर, 6 रनों के लिए। कप्तान के बल्ले से आता हुआ पहला छक्का, पुल किया है, पुल और पावरफुल। देखो खिलाड़ी दर्शक के मोड में आ चुके हैं। ये दूसरा बड़ा छक्का आया है, 22 रन। रोहित शर्मा जिस प्रकार के पुल शॉट खेलते हैं, देखो टाइमिंग। वापस एक बार पुल किया, पुल पावरफुल, गेंद चली गई बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। तीसरा बड़ा छक्का, हेड तलवार घूमी है, हवा में गेंद, फील्डर नीचे, और ये पहले विकेट का पतन होता हुआ। तानाजी सलगर आउट होकर वापस लौटेंगे। कैच लेकर पहले विकेट का पतन किया है यहां पर, और उत्तम पाटिल विकेटों का खाता यहां पर खोलते हुए। रिवर्सचा फटका आणि या ठिकाणी त्रिफळा क्लीन बोल्ड। शरीफ ला पूर्णपणे मांडव पाडतोय, त्याचा पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त करतोय या ठिकाणी गोलंदाज। दुसरा गडी बाद करतोय, सुरेख चेंडू, ब्लॉकहोलचा चेंडू होता, रिवर्सचा प्रयत्न केला होता, आणि रिवर्सचा प्रयत्न करण्याच्या ओघामध्ये मात्र स्वतः त्रिफळा चितून संघाला आत्मघातकी फटका म्हणावा लागेल, आणि हा या ठिकाणी बळी प्राप्त करतोय गोलंदाज अमोल तेली। दुसरा गडी बाद होतोय महालक्ष्मी संघाचा। मोठा फटका, मोठा चेंडू जातोय थेट मैदानाबाहेर। तब्बल माझ्यामध्ये 90 हा मोठा प्रहार येतोय, चेंडू जातोय मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार येतोय या ठिकाणी अनिकेत मानेच्या बॅटमधनं। ते खेळाडूचं की फटका कसा येतोय। धाव संख्या 59 धावा, 59 धावा। षटकातला खेळता चेंडू, हा चेंडू टॉपेज या ठिकाणी हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक, आणि ह्यावेळी मात्र नजर लागते फलंदाजीला या ठिकाणी अनिकेत मानेच्या, परंतु बाद होण्याआधी कर्णधार। हाँ ये उठाकर मारा है, हवा में गेंद ऊंची गई है, ऊंचाई मिली है, और ये बेहतरीन कैच यहां पर सचिन के हाथों में समाती हुई। और पुल हवा में गेंद यहां पर सीधे हाथों में, कप्तान प्रमोद के गोदी में समाती हुई गेंद यहां पर, और 5वें विकेट का पतन। एक अच्छा कैच लेकर 5वें विकेट का पतन किया है। थोड़े खतरनाक साबित होने वाले यहां पर बल्लेबाज को आनंद मगदुल, आणि या ठिकाणी आपण पाहतात उजवी यष्टी वाकवली गेली, आणखीन एक फलंदाज मैदान बाहेर आणि देखील पाहायला मिळाला। दरम्यान यावी झेल मिडऑफ क्षेत्रामध्ये घेतला गेला, आणि या अंतिम षटकावर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू अर्थात जातो आरपार, येतोय वाडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे येतोय एक शानदार 9 या वैयक्तिक धावसंख्या खेळताना। यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय, आणखीन एक सुरेख फटका, पुन्हा एकदा खेळणे तयार। या ठिकाणी चेंडू हवेतून खेळलाय, लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी। एक आणखीन एक 200 रुपयाचं निश्चित पारितोषिक त्याला मिळाले, ते संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून। 6 धावा, संघाची धावसंख्या धावफलकात 93। पहिल्या सामन्यामध्ये धावा आल्या होत्या 97, या ठिकाणी धावा आल्या 96। शेवटचा चेंडू बाकी असेल, पुढचा चेंडू। यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला, मधली यष्टी उखडली गेली, आणि अशा प्रकारे चांगली धावसंख्येचं निश्चितच योगदान तेजस पाटील आणि त्याचा संघ, अर्थात आपण पाहतात या ठिकाणी महालक्ष्मी लाईनअपच्या माध्यमातून एटी स्पोर्ट्स ज्या संघाचे संघ मालक अरुण तेली सर आहेत, प्रमोद चव्हाण कर्णधार, या ठिकाणी आपण पाहायला मिळतात लाईनअपच्या मध्ये मैदानातून परततात। हे एक चांगलं योगदान। पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी सुंदर फटका, गॅप शॉट, चेंडू आपण पाहायला मिळतोय, डीप पॉइंट मधून चेंडू जाईल सीमारेषेकडे येतोय, एक सुंदर संजीवनी चौकार उजवीकडून।
यावेळचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र मिडाफच्या क्षेत्री चेंडूवर येतोय. इथे झेल घेतला गेला आणि इथे मात्र गोलंदाजाला मिळाले 100 रुपयाचं पारितोषिक. संदीपजी पाटील या ठिकाणी मात्र पुलचा हुकचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जातोय या आणि मात्र डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडे आगंतुकी षटका 6 धावांसाठी. आखुटबल चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला सरळ शुभम गायकवाडने सरळ फेकून दिला. आणि यावेळी मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल इथे पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरतो आणि 200 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटीलला मिळेल. ते उठाकर खेल दिया इसे गुरु, ये गेंद जाएगी मीलों मील दूर. फ्लैट शॉट है. Oh, and it's going to down the crowd. Beautiful stroke. That's it. And it's big six. रन बन गए. ये जगह बना, ये मौका है वहां पर. ओ टेकन. एक ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब है ये गेंदबाज और जिस विकेट की तलाश थी वो विकेट दिलाने में कामयाब है. फंसता हुआ भाई, ये हवा का रुख जिस तरीके से बदलता है ठीक उसी तरह ये मैच का भी रुख. ये देखना होगा जितनी ऊंची उतनी दूरी तय की इस गेंद ने. बैकफुट में गए. ओह, ये जाएगी सीधे स्टैंड. ओह, ये जाएगी स्टेडियम के बाहर. स्टेडियम पार्क, कार पार्क, सब कुछ पार्क. गुरु तेरा कमाल थे, तू जाने मुझे सब कुछ धमाल ही धमाल लगता हुआ. वेरी गुड प्लेयर ऑफ द अवॉर्ड. शुभम गायकवाड यांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स यायचं आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. आणि पुढचा सामना कर्णधार प्रमोद चव्हाण, अभिजित मगदूम स्पोर्ट्स. प्रमोद चव्हाण आपण कॉमेंट्री बॉक्स यायचं नाणेफेकीसाठी.